नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण गेले बरेच दिवस शब्द, वाक्प्रचार, त्यांचे अर्थ, त्यांचा उगम, इतिहास हे सगळं जाणून घेतोच आहोत. पण आज एक म्हण डोक्यात आली. आपण जर एकाच वेळी 2 गोष्टी मिळवायचा प्रयत्न केला, अतिलोभ झाला, तर त्या अतिलोभामुळे त्या दोन्ही गोष्टी आपल्या हातातून निसटू शकतात. आणि अशा वेळेला मराठीतली एक म्हण आठवते, "तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले." तर काय अर्थ आहे या म्हणीचा आणि काय उगम आहे? कुठून आली ही म्हण? असा विचार कधी आपल्या मनात आलाय? चला तर मग जाणून घेऊया याबद्दलचीच रंजक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. तर या म्हणीमागे खूप रंजक गोष्ट आहे. ही गोष्ट मी ऐकलेली आहे. ही गोष्ट 100% खरी आहे किंवा सत्यच आहे, असा माझा अजिबात दावा नाही. पण जी काही रंजक माहिती मी ऐकतो ती तुमच्याबरोबर शेअर करावी असं मला कायम वाटतं आणि त्यातनंच हा प्रयत्न. तर गोष्ट अशी आहे, की जुन्या काळामध्ये एका गावात एक खूप साधा पण वेंधळा, गोंधळलेला माणूस राहत होता. एकदा त्याच्या घरच्यांनी त्याला बाजारात पाठवलं आणि सांगितलं, "तेल आणि तूप अशा दोन्ही गोष्टी घेऊन ये." खरं त्यांनी 2 वेगवेगळी भांडी न्यायला हवी होती. पण माणूस गोंधळलेला होता. त्याला कळलं नाही काय करावं. तेवढ्यात त्याला धुपाटणं दिसलं. धुपाटणं म्हणजे देवासमोर आपण ज्या भांड्यात धूप जाळतो, त्या भांड्याला धुपाटणं म्हणतात. त्याला वरती अशी मोठी वाटी असते आणि त्याच्याच खाली छोटा वाटीसारखाच भाग असतो. तो ते धुपाटणं घेऊन बाजारात गेला. तेलवाल्या दुकानात गेला. दुकानदार म्हणला, "तेल द्या." दुकानदाराने धुपाटण्याच्या वरच्या भागात तेल दिलं. आता हा तूप आणायला दुसऱ्या दुकानात गेला. त्याला म्हणला, "तूप द्या." दुकानदार म्हटला, "भांडं आणलंय का?" तो म्हणला, "हो, हे काय?" त्याला वाटलं, की धुपाटण्याचा जो खालचा छोट्या वाटीसारखा भाग आहे, त्यात आपण तूप घेऊ शकतो. म्हणून त्यांनी ते धुपाटणं उलटं केलं. उलटं केल्या-केल्या वरच्या भागातलं जे तेल होतं ते सांडलं. पण त्यांनी ते छोट्या भागात तूप घेतलं आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर घरच्याने विचारलं, "तेल कुठे आहे?" तो तेल दाखवायला त्यांनी धुपाटणं परत सरळ केलं, तर छोट्या वाटीमधलं तूपही सांडलं. आणि तिथून ही म्हण अस्तित्वात आली असावीच. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. म्हणजे एकाच वेळेला 2 गोष्टी मिळवण्याचा अट्टहास केला, अनाठायी प्रयत्न केला आणि हातात काहीच नाही आलं, फक्त नुकसान झालं. हीच म्हण वापरून जर आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं असेल, तर एका माणसाला एका कंपनीमध्ये उत्तम नोकरी होती, चांगला पगार होता, सगळं व्यवस्थित चालू होतं. अशा वेळेला त्याला अचानक एका दुसऱ्या कंपनीकडनं ऑफर आली. हा लगेच अतिलोभामुळे त्या कंपनीकडे पळाला. इंटरव्ह्यूमध्ये कळलं की काही तांत्रिक अडचणी आहेत, ते याला नोकरी देऊ शकत नाहीत. हा लगेच जुन्या कंपनीत परत आला. पण ह्याच्या उद्धटपणामुळे, कुठलीही पूर्वसूचना न देता हा निघून गेल्यामुळे जुन्या कंपनीने याला परत कामावर ठेवून घ्यायला नकार दिला. थोडक्यात तेल गेले म्हणजे जुनी नोकरी गेली, तूप गेले, नवीन नोकरी मिळाली नाही आणि हाती धुपाटणे आले म्हणजे हा माणूस बेरोजगार झाला. थोडक्यात आयुष्यामध्ये कुठलाही निर्णय घेताना घाई गडबड करू नका. शांतपणे विचार करून मगच निर्णय घ्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ? कशी वाटली आजची माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या म्हणीबद्दल तुमच्याकडे अजून काही रंजक माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये लिहा. मला ती वाचायला आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. लाईक